ज्यांना आयुष्याचं गणित उलगडत नाही त्यांचं ऍक्च्युअल शाळेतलं गणित बरं असतं. पहिली ते चौथी असायचो पुढे बऱ्यापैकी. 5वीत गेल्यानंतर मागे मागे जायला लागलो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर बेंचवर बसलोच नाही. काय आहे की कर्तव्यनिष्ठ तुम्ही राहिलात आणि तुमचं काम जर बोललं तर भावना आपोआप जपल्या जातात. मला ती नॉनस्टॉप कोळी गीतं एक कॅसेट 35 गाणी. 38 ती मला फार आवडायची कारण त्याच्यात एक एनर्जी आहे भयंकर. जे जे काम मी करत राहिलो त्या डिरेक्टरशी माझी फार उत्तम मैत्री झाली आणि त्यांच्याकडनं मी कॅमेरा मागच्या गोष्टी पण शिकत राहिलो ऍट द सेम टाइम. सो तुझे म्हणालस ते मला फार महत्वाचं वाटतं की ते आपणहून शिकणं याच्यासारखं विद्यापीठ नाही. खरं तिथे रुजलं गेलं की महाराजांचं स्थान कुठे आहे आणि ते किती पवित्र असायला पाहिजे आणि ते कसं जपायला पाहिजे. त्या सगळ्या गणपतींच्या बाहेर हेल्मेट घालून आणि नमस्कार पण हेल्मेट मधूनच करतोय, हेल्मेटच काढत नाही. कोणीच कोणासाठी थांबत नाही. तुम्ही काम अत्यंत प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. तुमचं काम बोललं पाहिजे आणि तुमच्या कामाने माणसं जोडली गेली पाहिजे. फॅन्टॅस्टिक मेमरीज. त्या परंपरांशी इतक्या त्याची आमची नाळ जोडली गेलेली आहे त्या वाड्यातल्या संस्कारांमुळे. भारी वाटतं मला. त्या गोधडीत ची ऊब आहे ना ती तुम्हाला आजकालच्या क्विल्ट मध्ये नाही. दुवे बिवे नाही. कुठल्याही गणपतीकडे मी जेव्हा असं बघतो तो त्याचा जो हात असतो ना तो हात मला असं सांगतो की थांब, मिळणार आहे तुला, वेळ येऊ देत, घाई करू नकोस. नमस्कार मंडळी, वायफळच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या वायफळ गप्पांच्या भागांमध्ये आपल्याला भेटायला आलेले आहेत प्रसाद ओक. प्रसाद दादाबरोबर आपण सुंदर अशा गप्पा मारलेल्या आहेत. त्यांच्या ओकांच्या पुण्यातील वाड्यापासनं ते विविध कलाक्षेत्रातील त्यांचे प्रोजेक्ट्स असतील तर त्याच्या मागे काय असतं आणि आयुष्याची काही मूल्य आहेत ज्याच्या थ्रू दादा सगळ्या गोष्टींकडे बघत असतो, ह्यासारख्या विविध विषयांवर आपण आज गप्पा मारलेल्या आहेत, त्याही आपल्या घरगुती स्वरूपाच्या झोनमध्ये. या गप्पा आपण लगेचच चालू करतोय, पण त्याआधी तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा. म्हणजे आम्ही हे जे काय तुमच्यासाठी सुंदर सुंदर भाग बनवत असतो, एपिसोड्स बनवत असतो वायफळचे, ते तुमच्यापर्यंत अबाधितरित्या पोहोचत राहतील. त्यामुळे पटकन सबस्क्राईब करून टाका, बेल आयकन दाबून टाका. त्याचबरोबर वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग झाला नसाल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन रुजू व्हा. म्हणजे आम्ही जे मराठीतनं ईमेल स्वरूपात तुम्हाला पत्र पाठवत असतो ते पण तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत राहतील. आणि वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा आपला कथाकथनाचा म्युझिकल असा वेगळाच कार्यक्रम आहे, तो विविध शहरात होत असतो. तर जर का तो तुमच्या शहरात होत असेल तर नक्की या. पण हा एपिसोड जेव्हा केव्हा तुम्ही बघताय त्यावेळी जर का तुम्हाला माहिती हवी असेल की आता कुठे आहे पुढचा वायफळ सुतारफेणीचा कार्यक्रम, तर डिस्क्रिप्शनमधल्या लिंकमध्ये तुम्हाला अधिक माहिती आणि बुकिंगचे सगळे डिटेल्स मिळतील. तर त्याचा लाभ घ्या आणि आम्हाला भेटायला नक्की या. आणि हो, हा भाग दिवाळीच्या दरम्यान आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. एवढं बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या या वायफळ गप्पांच्या कार्यक्रमाची विथ नन अदर दॅन प्रसाद ओक. लेट्स गो. प्रसाद दादा, वायफळवर तुझं स्वागत आहे. धन्यवाद मित्रा. कसं वाटतंय तुला? भारी वाटतंय मला खूप ऐकलंय मी तुमच्याबद्दल आणि माझ्या बायकोनी खूप इन्सिस्ट केलं की नाही तू जायलाच पाहिजेस त्यांच्याबरोबर गप्पा मारायला. सो आय एम व्हेरी मच एक्सायटेड. थँक्यू. आम्ही पण खूप एक्सायटेड होतो कारण की हे कमाल आहे, जुळून आलेलं आहे आपलं. येस येस. साधारणपणे तुला लवकर उठायला आवडतं की उशिरा उठायला आवडतं? उशिरा. डिफाईन उशिरा. 11. कारण दॅट्स कम्फर्ट. येस. म्हणजे लेट जागणं होतं का? खूप निशाचरच आहे मी. म्हणजे नॉर्मल झोपेची वेळच 2-2:30 आहे. कधी कधी खूप मूड आला, काही खूप इंटरेस्टिंग वाचत असेल किंवा खूप इंटरेस्टिंग काही बघत असेल तर मग 4 पण वाजतात कधी कधी झोपायला. सो शूटिंग नसेल तर डेफिनेटली 11. राईट. आणि मग मॉर्निंग रुटीन काय असतं तुझं उठल्यावर? उठल्यानंतर आवरतो, चहा पितो, फ्रेश होतो आणि शूटिंग असेल तर, मीटिंग्स असतील तर, आरामाचा दिवस असेल तर उठतो, फ्रेश होतो, रील्स बघत बसतो. अविभाज्य घटक. काही फोन कॉल्स असतात किंवा काही नसेल तर मग टाइमपास करत बसतो. पण असं जनरली होत नाही, काही ना काहीतरी असतं. घरातला आवडता स्पॉट कोणता आहे बसायचा जाऊन शांतपणे किंवा असं काय? आत्ता मी जे नवीन घरात मी शिफ्ट झालो अंधेरीत, त्याच्यात माझं छान टेरेस आहे. त्या टेरेसमध्ये एक कॉर्नर आहे जिथे मला फार आवडतं बसायला. तिथे बसून रिलॅक्स करायला येस आवडतं. येस. तू कोणत्या शाळेत जायचं? भावे हायस्कूल आणि त्याच्या आधी जिजामाता प्राथमिक विद्यालय. ओके. मराठी माध्यम. मराठी. आणि हे पुण्याला?
आहे. पुण्यात कारण मला पुण्याचं फार जास्त माहित कॉलेज नाही. पण पुण्यात, बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, BMCC. आणि तुला भावंड वगैरे आहेत? हो, एक लहान भाऊ, एक लहान भाऊ. आणि दोघे एका शाळेत जात? किती अंतर आहे तुमच्या? 4 वर्षाचं अंतर आहे आमचं. ओके, मग एका शाळेत जायचा दोघंही? हो, एका शाळेत. एका शाळेत. हो. आणि शाळा किती लांब होती घरापासून? शाळा घरापासून चालत 8-10 मिनिटावर. 8-10 मिनिटावर. आणि चालतच जाणं येणं? ऑफकोर्स चालत. मित्र मंडळींबरोबर? हो. शाळा आवडायची? अभ्यास करायला आवडायचा? अभ्यास नाही आवडायचा, शाळा आवडायची. कितव्या बेंचवर बसायचास पुढून जनरली? कारण ते बदलत असतं. खूप वर्ष, म्हणजे 5वीत गेल्यानंतर 1ली ते 4थी असायचो पुढे बऱ्यापैकी. 5वीत गेल्यानंतर मागे जायला लागलो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर बेंचवर बसलोच नाही. बेंचच सोडून दिला. शाळेत असताना साधारण तुझा आवडता विषय कोणता होता? मराठी, गणित. गणित आवडायचं? हो. त्याचं पर्सेंटेज कमी आहे आपल्या इकडे पाहुणेजवळ. आता गणित आवडणारे कमी आहेत. ज्यांना आयुष्याचं गणित उलगडत नाही त्यांचं ऍक्च्युअली शाळेतलं गणित बरं असतं. दोन टोन मारले. उगच बोलतोय मी, काही अर्थ नाही काय ते. भाषा आवडायची पण? प्रचंड. कविता, धडे वगैरे? अरे प्रचंड. आणि तुमच्याकडे चाल वगैरे लावायचं का कवितांना? शिक्षक असे हौशी शिक्षक होते? असं आठवत तरी नाही मला, पण आता म्हणजे आता समजा हिरवे गार घालायची, त्याची चाल पारंपरिक आलेलीच आहे. सो ती तशीच म्हटली जायची. आणि त्याच्यात आणि इतर ऍक्टिव्हिटी, तसं आमच्या इथे ना 15 ऑगस्टला समूहगीत गायन असायचं. आणि साधारण माझा आवाज बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे मला करायचं तिथे उभं. तर तशा अशा स्पर्धा वगैरे असायच्या का शाळेत? स्पर्धांपेक्षा सामूहिक ऍक्टिव्हिटीज असायच्या बऱ्याच. 5वी ते 10वी मला आठवतंय आमच्या शाळेकडून पुण्यातल्या 5 मानाच्या गणपतींच्या समोर अथर्व शीर्ष पठणाला मुलं जायची. पहाटे 4-4:30 वाजता. त्याच्यात मी दरवर्षी असायचो. आणि अथर्व शीर्ष माझं प्रचंड आवडतं स्तोत्र आहे. कदाचित त्या संस्कारामुळे शब्दोच्चार ज्यात उत्तम आहेत ते त्याची देणं असं मला फार मनापासून वाटतं. खरं आहे. आणि घरी कोण कोण होतं तुझ्या शाळेच्या फेजमध्ये होतास तेव्हा? आई, वडील, भाऊ. ओके, 4 जण. हो. आणि आई वडील काय करायचे? वडिलांचा माझा बिझनेस होता आणि आई एका वेगळ्या शाळेत संगीत शिक्षिका होती. अरे वा. त्यामुळे संगीताचं वातावरण असावं घरी अशी? हो, बऱ्यापैकी. म्हणजे आई विशारदच आहे, संगीत विशारद आहे, पण मला त्याच्यात क्लासिकल मध्ये फार इंटरेस्ट नाही वाटला कधी लहानपणापासून. माझा ओढा जास्त फोककडे राहिला कायम. तर आईची फार इच्छा होती की मी क्लासिकल शिकावं म्हणून, पण तिच्या इच्छेका तर मी 2-4 महिने गेलो पण शिकायला, पण मला मी तिथे रुळलो नाही फार. कारण ते आय थिंक क्लासिकल म्युझिक तर थोडं आहे, ते अगदी त्याचे शास्त्र त्याचं खूप महत्वाचं असल्यामुळे थोडं त्याला अभ्यास आहे म्हणून मला कंटाळा मे बी असं असेल. मी तबला शिकलो लहानपणी. मी पण तबला शिकलोय. वाजवायला सगळं आवडायचं, पण ते अगदी कायदा वगैरे वाजवायला आला की अरे ते लक्षात ठेवा, मात्रा लक्षात ठेवा, असं व्हायचं. मी झोपायचो तिकडे डग्यावर. आणि ना सोलो क्लास असायचा, म्हणजे असं नाही ग्रुप क्लास नसायचा तबल्याचा. करेक्ट. सोलो. दुपारी 3-4 वाजता बाबा सोडून जायचे मला तिकडे क्लासमध्ये. आणि सारीपाठ वगैरे लावायचे ते आतमध्ये. दूरदर्शन असायचं त्या गुरुजींच्या घरी. गुरुजी म्हणायचो मी त्यांना. नवरा बायको म्हातारे होते, ते बघायला लागायचे आतमध्ये आणि मला सांगायचं हे वाजवत बस परत. आणि मी असं डग्यावर झोपून जायचो. पण मजा यायची तेव्हा. असं तेव्हा वाटायचं काय चाललंय, पण आता आठवलं की वाटतं काय कमाल होते. आणि तशी माणसं नाही आहेत आता. नाही, गुरुजी म्हणावेत त्याचे एकदम लेंगा घालून यायचे, शिकवायचे. प्रोफेशनलिझम यायला लागलं त्याच्यात. आहेत काही नाही असं नाही म्हणायला काही आहेत, पण फार हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच राहिली आता. गुरु ज्यांना म्हणावा. खरंय. कारण ते ह्या पद्धतीचं जिकडे शिकवतात ना तिकडेचा आता विचार आपण केला, व्हिज्युअली जरी आपण आठवलं की आपला क्लास कसा होता, आणि तेव्हा मग ते अगदी तिथली सतरंजी, अरे टिपिकल, बरोबर, ते लाकडाचं ठेवलेलं असायचं काहीतरी, आणि आपण गेलो की ती सतरंजी आपणच घालायची, मग ती घडी करून ठेवायची. हे सगळं आता आय डोंट थिंक सो आता असतं असं काय. त्याच्यात एक इनबिल्ट डिसिप्लिन होती. राईट. मग शाळेत असताना काय वाटायचं तुला, काय करायला आवडेल, काय इंटरेस्ट कसे होते तुझे? नाही, माझा कल शाळेत असताना गाण्याकडेच होता. खरं तर जेव्हा मी प्राथमिक शाळेत होतो तेव्हा मला ॲक्टिंग करायला आवडायची. म्हणजे शाळेच्या गॅदरिंगमध्ये मला घ्यावं असं मला वाटायचं. पण 5वी ते 10वी परत माझा कल थोडासा गाण्याकडे होता. पण जसं मी 11वीत कॉलेजला गेलो तिथपासनं मग परत ॲक्टिंगनी जे
घर असं बांधलं मनात ते आजताग आहेत. राईट. त्यामुळे लहानपणीचं गाणं पण तुला नंतर करता आलं ते पुन्हा एकदा सगळ्यांसमोर येऊन. ते मला एकदम आठवतंय कारण मी शाळेत होतो तेव्हा. मजाच यायची मला बघायला. पण तशा मार्गाने गाणं पुन्हा आलं. येस. आणि त्या काळी तुला काय ऐकायला काय आवडायचं साधारण? आपण जर कॉलेज पिरियड म्हटला मला अगदी फ्रँकली आत्ता तू विचारल्या क्षणी मला आठवलं, मला ती नॉनस्टॉप कोळी गीतं एक कॅसेट 35 गाणी नॉनस्टॉप 38 कृणाल म्युझिक वगैरे ती तर फार फेमस होती तेव्हा आणि ती मला फार आवडायची कारण त्याच्यात एक एनर्जी आहे भयंकर, त्याच्यात एक रिदम आहे ना, तो असा त्यांनी वेळ लागायचा मला फार आवडायचं. त्यामुळे ॲज अ व्यावसायिक कलाकार म्हणजे जिथून काय म्हणून अर्थार्जन सुरू झालं ते माझं गायक म्हणून सुरू झालं. ओके. हां, कारण त्या गाण्यांचा एवढा पगडा होता माझ्यावर सगळ्या फोक्सचा, त्यामुळे मी कोरस म्हणून गायला लागलो एका कार्यक्रमात, कोरस सिंगर म्हणून. ओके. आणि मग तिथनं पैसे मिळायला लागले सुरुवातीला. राईट. 15-20 रुपये मिळायचे त्या काळी. कॉलेजच्या वेळेच चाललं. हां, कॉलेजच्या वेळेस. पण मग त्याच कार्यक्रमात कोरस सिंगर होता हळूहळू मेन सिंगरपर्यंत पोचलो मी. मग हळूहळू माझाच मी एक कार्यक्रम काढला. असा तो त्यावेळेचा एक प्रवास. कार्यक्रम करायचा म्हणजे आपले ते इन्स्ट्रुमेंटलिस्ट आले, त्यातले वाद्यवृंद आला सगळा, एक सूत्रसंचालक असतो, निवेदक असतो. बरोबर. तर तो काय माहोल होता? कारण मला फार इंटरेस्टिंग आहे. काय की मी ज्या कार्यक्रमात कोरस म्हणून गायचो त्या कार्यक्रमाचं नाव होतं लोककला महाराष्ट्राची. ओके. त्या काळी वेगवेगळे ग्रुप होते हा कार्यक्रम करणारे, त्याच्यात मी कोरस म्हणून गायचो. मग हळूहळू तेव्हा अशोक खांड्यांचा एक कार्यक्रम फार गाजला होता, आजही तो गाजतो, म्हणजे मंगलगाणी दंगलगाणी. ओके, बरोबर. आणि त्याचे मी जवळपास 50-60 वेळा तो कार्यक्रम बघितला मी आणि त्याचा असा फार इम्पॅक्ट होता माझ्यावर. आणि म्हटलं की असं काहीतरी करायला पाहिजे आपण. तेव्हा असं होतं की काहीतरी करायचं आहे पण स्वतःच्या कल्पनेतून काहीतरी साकारावं एवढी बुद्धिमत्ता पण नव्हती. ओके. जे आपण बघतो त्याचा इम्पॅक्ट असतो आपल्यावर त्या वयात. सो मग मी त्याच कार्यक्रमाच्या धाटणीला म्हणजे जवळपास जाईल असा कमाल गाणी धमाल गाणी नावाचा कार्यक्रम. आणि मग ज्या कार्यक्रमामध्ये कोरस म्हणून गायचो ते सगळे मित्र झाले होते. वादक पण मित्र झाले होते, बाकीचे सगळे पण मित्र झाले, किंवा सूत्रसंचालन मीच करायला लागलो मग त्या कार्यक्रमाचं. मग त्या काळी आम्ही एकांकिका करायचो, तेव्हा एकांकिका लिहिणारा माझा मित्र झाला होता नितीन चव्हाण नावाचा. मग त्याच्याकडनं निवेदन लिहून घ्यायचो, मग मी ते निवेदन पण करायचो. मग काही सिंगर्स आणले, मग त्याचे आम्ही शोज केले. मग बँकांना जाऊन भेट, बिल्डर्सना जाऊन भेट, स्पॉन्सरशिप द्या, की बुकिंग नाही झालं म्हणजे आता आमच्या नावाला तेव्हा कोण तिकीट काढून येणार रे. बरोबर. तर मग स्पॉन्सरच असणं फार गरजेचं होतं. मग ते दिवसभर फिरायचं, या बिल्डरला भेट, त्या मोठ्या दुकानदाराला भेट, त्याची स्पॉन्सरशिप घे आणि शोचा जेवढा खर्च आहे ॲटलिस्ट तेवढा तरी निघू देत त्या स्पॉन्सरशिपमधनं. म्हणजे तिकीट विक्री अगदी धरून चालू, वर्स की काहीच नाही झाली तरी आपण सेफ होत. ज्या सगळे कलाकार बोलवले त्या सगळ्यांचं मानधन दिलं गेलं आणि असं कुठे बालंट नाही आलं की फुकटात कार्यक्रम करतो तो कशाला करायचा वगैरे, याचं भान होतं त्याकडे. पण ते सगळं मोठ्या प्रमाणात केलेलं आहे मी. राईट. आणि हे किती महत्वाचं असतं ना त्या काळी आपण करतो ते, कारण ह्याचं शिक्षण घेता येत नाही. नाही, अनुभवातनच येणार नाही. आणि तुला मी सांगू का, पटकन विषय निघाला म्हणून, आत्ता माझ्या नावावर डिरेक्टर म्हणून 4 फिल्म्स जमा आहेत. पण मला जर का विचारशील तर मी ऑफिशियली आजपर्यंत कुणालाही असिस्ट केलं नाही. ओके. डिरेक्शनमध्ये. हां. तर आत्ताच जो विषय आपण बोलतोय की ते करण्यातनं शिकणं होत जातं हळूहळू. तर मी ॲक्टर म्हणूनच एवढं काम माझ्याच तोंडून सांगणं चुकीचं वाटतं मला, पण मी बॉडी ऑफ वर्क कमाल. येस. तर ती एवढं काम केलंय की ते प्रत्येक काम असं तर नव्हतं की अरे यार काय एका मागून एक काय मालिका करतोयस तू, असं कधीच झालं नाही. काही मालिका गाजल्या, काही मालिका नाही गाजल्या, काही चित्रपट गाजले, काही चित्रपट नाही गाजले. पण जे काम मी करत राहिलो त्या डिरेक्टरशी माझी फार उत्तम मैत्री झाली आणि त्यांच्याकडनं मी कॅमेरा मागच्या गोष्टी पण शिकत राहिलो. ॲट द सेम टाईम जेव्हा मी ॲक्टर म्हणून काम करत होतो तेव्हा मला जास्त इंटरेस्ट होता की काय आहे हा कॅमेरा, मग ती लेन्स बदलतात म्हणजे काय करतात,
मग 50ची लेन्स असेल तर कसा दिसतो माणूस, 100ची लेन्स लावल्यावर कसा दिसतो, 135 लावल्यानंतर कसा दिसतो, का इथे शॉर्टकट करायचा, इथे 2 शॉट का लावायचा आहे, का आत्ता या डिरेक्टरला ट्रॉलीवर शॉट घ्यावा असं वाटलं, त्याच्या मागचं कारण काय, हे जाऊन मी विचारायचो, त्यांच्याशी गप्पा मारायचो. आणि माझा स्वभाव फार असं काय म्हणूया मिळतं जुळतं घेण्याचं असल्यामुळे कोलॅबरेटिव्ह. हां, ते मला खूप सांगायचे. म्हणजे अगदी नावं घेऊन सांगायची झाली तर विजू माने, मंदार देवस्थळी, तानाजी घाटगे, संगीत कुलकर्णी या ज्या दिग्दर्शकांबरोबर मी इनिशियली काम केलं आणि त्यांना मी खूप शंका विचारत राहिलो. त्यांनी कधी तू गप ना, तू ॲक्टर आहेस ना, तू तिकडे जाऊन काम कर ना, आमचं डोकं खाऊ नको असं कधी मला कोणी म्हणालं नाही. ते प्रत्येक वेळेला माझ्या शंकांचं निरसन करत गेले आणि त्यातनं मी शिकत गेलो. सो तुझे म्हणालंस ते मला फार महत्त्वाचं वाटतं की ते आपणहून शिकणं याच्यासारखं विद्यापीठ नाही. खरं आहे. आणि त्याच्यासाठी तो ट्रिगर पण खूप महत्त्वाचा आहे. जसं तू म्हणाला जाता मगाशी की मंगलगाणी दंगलगाणी तू बघत होतास, पण ती इच्छा पण तेवढीच महत्त्वाची की अरे मला पण काहीतरी करून बघायचं. करेक्ट करेक्ट. कारण ती इच्छा जर जेवढी स्ट्रॉंग असेल तेवढं आपलं त्याच्याकडे जाण्याचा कल असतो आणि तो वेग मिळतो आपल्याला. खरं आहे. त्यामुळे आय थिंक हे क्षण पण किंवा आपण जे एक्सप्लोरेशन जनरली करतो किंवा तू जसं म्हणालास काय काहीतरी एवढं सुंदर दिसतं की रात्री 3-4 वाजेपर्यंत मी बघत बसतो. बरोबर बरोबर. ते पण किती महत्वाचं आहे कारण त्याच्यातच नवीन काहीतरी जन्माला येतं हळूहळू. करेक्ट. नवीन आयडियाज, नवीन प्रोजेक्ट. करेक्ट. तर ते फार कमाल आहे. त्यामुळे मला ते खूप म्हणजे असं होतं कारण आपण कॉलेजमध्ये ती ऊर्जा असते म्हणून आपण करून टाकतो, पण नंतर बघतो ते वाटतं की अरे ह्याच्याने मी हे शिकलो किंवा ह्याच्यातनं मला हे मिळालं. तसं असतं कारण कमाल आहे. आणि आय थिंक मला हे गाण्याचा कार्यक्रम बसवला आणि मग ते वेगळाच झोन आहे त्याचा एक. होय होय. ते सेम झालं एकांकिकांच्या बाबतीत की एकांकिकांचा ग्रुप झाला आणि मग एक काय आहे ते त्या एजमध्ये सेम विचारांची माणसं समोर आली की क्लॅशेस होतात. मग मला असं वाटतं की मी डिरेक्ट करावं, तुला असं वाटतं तू डिरेक्ट करावं, पण जमलेल्या सगळ्या मुलांचा कल माझ्याकडे होता काही वेळेला. मग त्यामुळे तुला वाईट वाटायला लागलं की प्रसादच दरवेळेला एकांकिका डिरेक्ट करतो. मग त्यांनी जी चांगली चालू झालेली आणि मार्गावर आलेली संस्था आहे त्या संस्थेत फूट पाडली, मग ती संस्था फुटणं, मग त्याची वेगळी संस्था त्यांनी सुरू करणं, हे सगळे प्रकार झालेले आहेत. आणि त्यातूनच तावून सुलाखून मी निघालेलो आहे. सो ते पण म्हणजे मग प्रत्येक वेळेला आपण कुठल्या तरी डिरेक्टरकडे जायचं, त्याला म्हणायचं की आमची एकांकिका बसव, मग तो त्याच्या वेळेने बसवणार, मग ती आपल्या मनासारखी होणार नाही. मग मी समविचारी मित्रांना गोळा करून मी म्हटलं की आपणच ग्रुप करू, आपणच एकांकिका करायला लागू, मी बसवतो. समजा तुम्हाला नाही आवडली तर आपण आपल्यातल्याच कोणाला तरी वेगळ्याला संधी देऊ बरोबर डिरेक्शनची, पण आपण आपले उभे राहू. आणि मग हे मित्रांना पटलं. मग मी माझीच संस्था काढली अर्पण नावाची. मग त्याच्याकडनं मी त्या संस्थेमार्फत मी राज्यस्तरीय एकांकिका बसवायला लागलो आणि तिथे तो डिरेक्शनचा पाया म्हणता येईल मला. मी खूप एकांकिका डिरेक्ट केल्या आणि त्याला खूप ठिकाणी प्राइजेस पण मिळाली, अवॉर्ड्स मिळाली. आय थिंक हा पण किती सुंदर मुद्दा आहे ना की तू जे म्हणालास की आपल्यातच काय काय विचार वेगवेगळे असतात आणि मग त्याच्यामुळे ताटातूट होते जनरली आणि मग त्याचं एक डायनामिक्स आलं. बरोबर. पण हे आयुष्यात प्रत्येक घडीला काही ना काहीतरी ह्या लेवलचं असतंच. त्यामुळे आय थिंक लोक आणि लोकांची मॅनेजमेंट किंवा लोकांबरोबर कसं आपल्याला वागलं पाहिजे हे पण किती इम्पॉर्टंट आहे, स्पेशली मोठ्या स्केलचे प्रोजेक्ट्स करतात. फार इम्पॉर्टंट आहे, फारच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आत्ता मी जेव्हा तुला हा किस्सा सांगतोय आणि जेव्हा मला तो प्रसंग आठवला की जेव्हा आमची संस्था फुटली आणि 2 संस्था निर्माण झाल्या, मी विचार करतो की समजा आज माझ्या बाबतीत सेम असं झालं तर मी कसा रिॲक्ट होईल. तेव्हा मी भयंकर चिडलो होतो, त्या मित्राला शिव्या घातल्या होत्या, आमच्यात खूप चर्चा झाली होती, रात्रभर रडलो होतो की एवढं आपण इतकी वर्ष सगळे जोडून ठेवलेली माणसं तुटली वगैरे. आज समजा झालं असं माझ्या बाबतीत तर मला एक मिनिट वाईट वाटेल, त्याच्यापेक्षा जास्त मी त्या घटनेवर वेळ नाही घालवणार. कारण एक तर पुढे व्याप खूप आहे आणि दुसरं म्हणजे आता ही मॅच्युरिटी आली आहे की ठीक आहे, त्याला ते करून आनंद मिळतोय ना, करू दे. मला जे करून आनंद मिळतोय ते मी करत राहणार. हेच त्याच्यातलं मेन काय म्हणतात हायलाईट आणि इन्साईट आहे. पण अगेन त्याच्यातनं गेलो म्हणून ॲब्सोल्युटली त्याच्यामुळे ते झालं. ॲब्सोल्युटली. जसं तू आता म्हणालास की त्यावेळी पण तू रडला होतास रात्रभर, तर भावना पण खूप मध्ये येतात आपल्या बरेचदा डिसिजन मेकिंग. ऑफकोर्स येतात. तर तू कसं बघतोस त्याच्याकडे की भावना आणि हाऊ डू यू फिगर आउट की कशाला किती आत्ता स्थान दिलं पाहिजे विचार करताना? नाही, आता एवढं पाणी गेलं पुला घालून की आता असं वाटतं की कर्तव्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. कारण भावना सांभाळण्यात बराच वेळ गेला आयुष्यातला. आणि काय आहे की कर्तव्यनिष्ठ तुम्ही राहिलात आणि तुमचं काम जर बोललं तर भावना आपोआप जपल्या जातात. या नोटपर्यंत मी आलो आहे
आज या क्षणी की जे काम आहे माझं ते काम करणं मला फार महत्त्वाचं आहे. ते काम करताना जर का माणूस दुखावला गेला कुठला, आणि तर मी विचार करतो की तो दुखावला गेला त्यात माझी चूक आहे का नाही आहे. माझी चूक असेल तर मी 100% त्याची माफी मागतो एकदा. त्याहून जर का नाही सॉर्ट झालं तर तो त्याच्या मार्गावर जायला मोकळा आहे. पण समजा त्याची चूक असेल तरीही मी एकदा त्याच्याशी बोलतो की भावा इथे तुझं चुकलंय, माझं नाही, तू विचार कर. त्याला पटलं आणि तो आला माझ्यासोबत तर त्याच्यासोबत, तो नाही आला तर त्याच्याशिवाय राईट. काम होत राहणार. शो मस्ट गो ऑन. ट्रू. काय आहे, इंडस्ट्री कोणासाठी थांबत नाही, कोणासाठी थांबत नाही. आज अगदी पटकन आठवलं म्हणून हास्यजत्रेसारखा शो असेल, तो शो काही ॲक्टर्स गेले म्हणून थांबला नाही. तोच शो जेव्हा मी इतर चित्रपटांचं शूटिंग करतो तेव्हा थांबत नाही. तिथे माझ्या जागी दुसरा अँकर येतो, दुसरा जज येतो. हो. सही नसेल तरी दुसरा जज येतो. सो कोणीच कोणासाठी थांबत नाही. सो तुम्ही काम अत्यंत प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. तुमचं काम बोललं पाहिजे आणि तुमच्या कामाने माणसं जोडली गेली पाहिजे. बरोबर. दॅट्स वॉट आय फील राईट नाव. हा जर का मी पूर्वीच असतो तर मी विचार करत राहिलो असतो की नाही यार, मी नाही तर मग त्यांनी दुसऱ्याला घेऊन कसं काय शूटिंग केलं. आत्ता माझ्यात ही मॅच्युरिटी आली की नाही यार, शो आहे तो, त्याचे एपिसोड दर वेळेला टेलिकास्ट होत राहणार आहेत. Right. आणि जसं आपल्याला आत्ता आलेली फिल्म महत्त्वाची वाटते आणि तिकडे जाणं महत्त्वाचं असतं, तसं त्यांना तो एपिसोड टेलिकास्ट होणं महत्त्वाचं नाही का. सो ते का थांबतील, ते दुसऱ्याला घेऊन करणारच. सो ही मॅच्युरिटी यायला झूम आउट करून विचार करणं थोडं. त्याला हा सगळा मागचा प्रवास फार कारणीभूत आहे असं मला वाटतं. राईट. पुन्हा एकदा आपण लहानपणीकडे जाऊया. तुमचं गाव कुठे आहे? पुण्यालाच गाव आहे तुमचं? म्हणजे आमचं काय कुलदैवत व्याडेश्वर आहे. गुहागरला. येस, गुहागर. आणि आमची कुलदेवता योगेश्वरी अंबेजोगाई. ते पण सेम आपलं. तुमचं गोत्र का नाही? पण गाव असं म्हणशील तर पुणंच. आणि आजोळ वगैरे म्हटलं तर नाही, पुणंच. म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीत नाही, आईच्या माहेरी, आई जळगावची, त्यामुळे कधी कधी जळगावला जाणं व्हायचं. पण त्याच्या पलीकडे असं काही नाही. त्यामुळे सुट्टीत पुण्यातच, पुणे नाही तर जळगाव. आणि त्यावेळेचं पुणे ऑफकोर्स फार वेगळं होतं. अरे व्हॉट डू यू मिस द मोस्ट आता या क्षणी? ताजा गणेशोत्सव संपलेला आहे त्यामुळे अगदी ताज्या आठवणी त्या आहेत की पुण्यामध्ये जसं आता टिळक रोडनी पण सगळे गणपती येतात विसर्जन मिरवणुकीचे, इकडच्या रस्त्याने पण येतात, तिकडनं त्या रस्त्याने पण, चारही रस्त्याने येतात. तेव्हा फक्त लक्ष्मी रोडनी मिरवणुका जायच्या. आणि त्या लक्ष्मी रोडच्या रांगेत जाण्यासाठी जे रस्ते होते त्या रस्त्यावर आमचा वाडा होता. तर व्हायचं काय की उद्या विसर्जन मिरवणूक, तर आज रात्री मध्यरात्रीपासनं त्या गणेशोत्सव मंडळांचे ट्रक लागायला सुरुवात व्हायची. आणि मग कधी मी लवकर उठतोय सकाळी आणि आपल्या घराच्या बाहेरच्या गल्लीत किती ट्रक लागलेत आणि त्यात किती वेगवेगळ्या प्रकारचे गणपती आहेत ते बघण्याची फार उत्कंठा असायची भयंकर. आणि व्हायचं काय की आमच्या गल्लीमध्ये आमचा वाडा सेंटरला आणि आमचं जे मंडळ आहे जिथे लहानपणापासून आम्ही वाढलो, निंबाळकर तालीम गणेशोत्सव मंडळ, ते आमच्या वाड्याच्या कॉर्नरला. तर लहान असताना काय व्हायचं की लोक लहान तर किंमत देत नाहीत, रे चाल रे असं म्हटलं की आपण लगेच जायचो. पण तर ते लहानपणापासून आमच्या मंडळाच्या ट्रकवर बसायला कधी मिळणार याची फार उत्कंठा असायची. पण ते वय असं असायचं की आपल्या वाड्याच्या समोर लागलेला ट्रक हा भलत्या मंडळाचा आहे, तो आपल्या मंडळाचा नाहीच आहे, हे कळायचंच नाही. राईट. मी त्याच ट्रकवर जाऊन बसायचो दुपारी 12-1 वाजता. दुसऱ्या मंडळाच्या माहित नाही आपल्याला. हा गणपती आपल्या दरवाजा समोर लागला आपला आहे, तो तिकडे जाऊन बसायचो. मग बाबा यायचे, काका यायचे, म्हणायचे अरे तू इथे काय बसलायस तू? तर मी म्हणायचो नाही मला विसर्जन मिरवणुकीत जायचं. तर हो आपण जाऊया संध्याकाळी, हे आपलं मंडळ नाही, आपल्या मंडळाचा गणपती मागे बघ अजून. मग ते मला कडे येऊन दाखवायचं, मग मला आमचा गणपती दिसायचा, मग मला पटायचं अरे हो आपला गणपती नाही, मग उतरायचं. आणि धमाल असायची. हे मी नेहमी फार मिस करतो, पुण्याची विसर्जन मिरवणूक आणि पुण्याचे गणपती बघणं. त्याच्याच आशीर्वादाने आज नाव आहे, लोक ओळखतात. आणि त्यामुळे आता पहिल्यासारखं गणेशोत्सवात फिरता येत नाही. राईट. पण तरीसुद्धा 4 वर्षांपूर्वी मला आठवतं,
4 का 5 वर्षांपूर्वी माझी मुलं मला असं म्हणाली, बाबा तू दरवर्षी सांगतोस पुण्याचे गणपती हे, पुण्याचे गणपती ते, आणि मानाचे आणि अमुक तमुक, तू फिरला तर नाहीस कधी आम्हाला घेऊन. तर मी म्हटलं बरं चला जाऊया यावर्षी. बायको म्हटली कसा जाणार आहेस, काय करणार आहेस? तर मी म्हटलं की काही नाही, हेल्मेट बाईक घेतो बच्च्याची आणि हेल्मेट घालून जातो, आणि हेल्मेट काढतच नाही कुठेच. तर बायको म्हणाली बरं ठीक आहे. मी बावडार का सगळ्या गणपतींच्या बाहेर हेल्मेट घालून आणि नमस्कार पण हेल्मेटमधूनच करतोय, हेल्मेटच काढत नाही. असं सगळं 5 मुलांना घेऊन सगळे गणपती 8-10 गणपती दाखवून मी फिरलो. मी फार एन्जॉय केलं. पण घाम येत होता भयंकर. पण बाईक इथून तिकडे जायला लागलं की बाईक काढायचो, जरा वारा घ्यायचो, मंडळजवळ आलं की परत हेल्मेट घालायचो, आणि एक माणूस हेल्मेट घालून सगळ्या गणपती दर्शन घेतो. असं एक विचित्र दृश्य. मला 2 मुद्दे त्याच्यावर चर्चा करायला आवडेल. एक म्हणजे वाडा, हे माझ्यासाठी फॅसिनेशन आहे, आणि दुसरं ते मी सांगतो. पहिले वाड्याचं करून घेऊया, कारण आता त्यावेळचा वाडा कसा दिसायचा, तिथे काय गोष्टी असायच्या फार वेगळ्या आहे, आणि यू हॅव दॅट सेन्स ऑफ लुकिंग ॲट इट येस फ्रॉम न क्रिएटिव्ह पर्स्पेक्टिव्ह. जर आत्ता आपल्याला तो वाडा मांडायचा असता तर कॅन यू वॉकस थ्रू की कसा तो वाडा होता, कुठे काय होतं, काय ती भावना आहे? येस, आमच्या गल्लीचं नाव, जिथे मी राहायचो त्याचं नाव होतं लोणीविके दामलेआळी. कारण आमचं घर सोडून 2 वाडे दामल्यांचा वाडा होता, आणि ते लोणी विकायचे, त्यामुळे त्याच्यावरनं त्यांचं नाव लोणी विके दामले पडलं, आणि मग त्यांची आळी म्हणून लोणी विके दामले आळी. तर लोणी विके दामले आळीतला आमचा ओक वाडा. आमचं वैशिष्ट्य असं की आमच्या वाड्यात एकही भाडेकरू नाही. ओके. सगळेच्या सगळे ओक. समोरच्या साईडला सगळे चुलते, या साईडला सगळे सख्खे, मध्ये अंगण, असं वाड्यातच छोटासा दरवाजा होता. ते अशी गोल कडी असते ना, तसा एक दरवाजा होता. त्या दरवाज्यातनं असा एक बोर्ड होता. दरवाजाच्या आत गेल्या लेफ्टला कॉमन टॉयलेट. ओके. एकच वाड्यातलं, अख्ख्या वाड्यासाठी सख्खे चुलते सगळ्यांसाठी एकच टॉयलेट. ओके. त्यामुळे चाळीबाहेर जशा रांगा दिसतात तशा वाड्यात पण असायच्या आमच्या. पण त्या बोळातनं आत गेलो की मोठं अंगण, प्रचंड मोठं अंगण. अंगणात डावीकडे पेरूचं झाड, उजवीकडे डाळिंबाचं झाड, त्याच्या मागे आंब्याचं झाड, आणि मागे अशी इकडच्या साईडला सगळ्या आमच्या चुलत्यांची घरं, समोरच्या साईडला सगळी आमची घरं. प्रत्येक घराच्या बाहेर दगडी पायऱ्या, मस्त आरामाला. आपण बसलो आत्ता, हा सोफा आहे तेवढी एक पायरी, अरे वा, अशा 4 पायऱ्या. आणि मग समोर माझ्या ज्या सगळ्या सख्ख्या काका काकू होते, आमची घरं. आमचं घर बैठं, आमच्या वर माझे मोठे काका, त्यांच्यावर त्यांच्यापेक्षा मोठे काका, त्यांच्या मागे सगळ्यात मोठे काका, आणि लेफ्टला अजून एक काका. आमच्या घराच्या मागे प्रचंड मोठी दगडी मोरी. इट इज नॉट बाथरूम, मोरी, जिथे माझ्या सगळ्या काकू आई सगळ्या धुणं धुवायच्या. आणि त्याच्या बाजूला विहीर, जिवंत झऱ्याची विहीर. त्यातलं पाणी कधी आटलंच नाही. क्या बात आहे. कधीच आटलं नाही. जिवंत झऱ्याची, रेअर. आणि इतकं गार पाणी आणि इतकं स्वच्छ पाणी. मला आठवतंय तोपर्यंत मी बादलीनी पाणी काढून प्यायल्याचं पण मला आठवतंय, म्हणजे स्पष्ट आठवतंय. रहाट होता त्याला? रहाट होता. ते पुली होता? नाही, रहाट होता. आणि त्या रहाटाला बादली लावलेली असायची, एक लोखंडी, ॲल्युमिनियम लोखंडीची ताड वाजत जायची. करेक्ट. आणि मग त्यातनं पाणी काढायचो आम्ही. आणि त्याच्या मागे, त्या हौदाच्या मागे दत्ताच्या पादुका आणि मारुतीचं छोटंसं मंदिर. म्हणजे आजही मला आठवतं की सकाळी आंघोळ करून शाळेत निघालो की पहिलं मागे दत्ताच्या आणि मारुतीच्या पाया पडायचं आणि मग शाळेत जायचं. ते कॉलेजला जाईपर्यंत चालू राहायला होतं ती परंपरा. आणि मग दिवाळी असेल तर सगळे एकत्र अंगणात फटाके वाजवणार. मग ते घरावाईज, मग आता मोठ्या काकापासून सुरू करत छोट्या काकापर्यंत, मग समोरचे चुलते, आणि मग त्यांची मुलं, असं. किंवा कोजागिरीच्या दिवशी अंगणातच या काकूनी मसाला दूध केलंय, त्या काकूनी अजून काही केलंय, सगळ्याच्या सगळा वाडा त्या अंगणात बसून ते मसाला दूध पिणं, किंवा काय मिठाई आणल्या असतील तर ते खाणं. किंवा त्याकाळी भोंडला फार खेळला जायचा, पण तो स्त्रियांचा, म्हणजे स्त्रिया पार्टिसिपेट करत असल्यामुळे सगळ्या काकुवा, माझ्या बहिणी, अशा सगळ्या जमून तो भोंडला घ्यायचा, मध्ये तो हत्ती बित्ती ठेवून, आणि आम्ही सगळी मुलं अशी पायऱ्यांवर बसलो. फॅन्टॅस्टिक मेमरीज. आणि ऑल आर ट्रॅडिशन बेस्ड.
त्या परंपरांशी इतक्या त्याची आमची नाळ जोडली गेलेली आहे त्या वाड्यातल्या संस्कारांमुळे की आत्ता तू विचारल्यानंतर मला आठवतं सगळं भारी वाटतं मला. हो. खूप भारी वाटतं. आणि आय थिंक हे कामातनं पण हळूहळू यायला लागतं म्हणजे Yes. इन जनरल, कारण Yes. त्या एवढ्या स्ट्रॉंग आणि कोअर मेमरीज असतात. येस नॅचरली आपलं इन्क्लिनेशन जातं की ह्या प्रकारचं काम करायला आवडेल किंवा हे असं येस बांधायला आवडेल. Yes. जुना काळ आणि ते करेक्ट करेक्ट कमाल फील. म्हणजे आम्ही सगळी मुलं मिळून किल्ला बांधायचो. मोठा किल्ला बांधायचो एवढा उंच वगैरे साधारण एवढ्या उंचीचा. आणि मग किती टोटल लहान मुलं किती होती एका वेळी त्यावेळी? 8 काका आणि 1 आत्या. 8 काकांची मुलं म्हणजे ऍटलिस्ट 15-20 मुलं तरी आम्ही बापरे. असायचो. भाऊ बहीण बाहेरच्यांची काही सगळे. गरजच नाही. नाही काहीच गरज नाही भाऊ बहिणी. तर आम्ही जो एकत्र किल्ला बांधायचो ते संस्कार कसे रुजवले जातात बघ की मग ती किल्ल्याच्या सुरुवातीला ते तुळशीबागेत आमच्या खेळणी मिळायची छोटी छोटी मातीची. मग किल्ल्याच्या सुरुवातीला ती भाजी घेऊन जाणारी बाई, मग तिच्या पुढे तो बैलगाडी हाकणारा शेतकरी, मग या इथे ते हे टाकलंय काय टाकायचो आपण त्यात? मोहरी नाही, मेथी मोहरी किंवा मोती वॉटेवर. मग त्यातनं ते उगवायचं 2-3 दिवसांनी मायक्रोग्रीन्स. हा मग तिथे तो नांगर घेऊन चालणारा तिकडे असं ते म्हणजे ते पिक्चर्स की कुठे काय उगवलं तिथे ते हे ठेवायचं. आणि मग ते सगळं त्याच्यात तो रॉनेस आहे. म्हणजे ते खडबडीत भागावर सुद्धा ती बैलगाडी ठेवली आहे, तो धनगर ठेवला आहे, ती भाजी घेऊन जाणारी बाई ठेवली आहे. हे सगळं करत महाराजांची जागा जिथे ती मात्र प्रचंड सारवलेली, त्याच्यावरती काव टाकलेली, त्याला असा लाल रंग दिलेला, मग त्याच्यावर आई किंवा काकू येऊन अशी बारीक पांढऱ्या रांगोळीने अशी ती नक्षी काढायची. कारण म्हणजे ते तिथे रुजलं गेलं की महाराजांचं स्थान कुठे आहे आणि ते किती पवित्र असायला पाहिजे आणि ते कसं जपायला पाहिजे. म्हणजे त्याच्या आजूबाजूला काही घाण नाही. मग मागे तो बारीक काडी लावलेला भगवा झेंडा. अरे ते संस्कार तुम्हाला खूप काही देऊन जातात. खरं. आणि किल्ला बनवणं हा एक सण आहे जो लहानपणीपासून लहान मुलं स्वतः डायरेक्ट हाताळत असतात. करेक्ट. गणपतीची मूर्तीला वगैरे आपण हात लावू शकत नाही, लहान असताना संबंध. तेव्हा क्लीन नव्हता, काय नव्हतं ते. पण मावळे आणि महाराजांची मूर्ती वगैरे आपण बसवतो ती स्वतः. ते एक वेगळंच त्याच्यात फिलिंग. आणि तेव्हा ना माझ्या डोक्यात मी खूप वर्षांनी आत्ता 2019ला मी हिरकणी डिरेक्ट केला. पण ते हिरकणीचं फॅसिनेशन मला असं वाटतं की तेव्हा आलेलं असणार. कारण तेव्हा हिरकणीचं खेळणं मिळायचं. ती पाठीवर असं बाळ ते तिने बांधलंय आणि ती अशी चढताना मग ते आम्ही त्या किल्ल्याच्या वर अशी खोचायचो की ती अशी उतरते वाटावी म्हणून. आम्हाला धडा होता हिरकणीचा, त्यामुळे त्याचं फॅसिनेशन होतं. आणि जो गड तुम्ही बघून आला असाल त्याच्यात जे काय ते आपण करायचो. मग इथे काय 7 ह्याची विहीर, मग इथे तळं. करेक्ट. रायगडला जनरली जाऊन यायचो आम्ही. मला तिथे काय आम्हाला जवळ सिंहगड पुण्याचा, त्यामुळे मग ते तो पगडा असायचा. पायऱ्या त्याच्या करणं हाताने बिताने असं वीट ठेवून अरे झोन येतो. अरे काव हा शब्द मी किती दिवसांनी ऐकलाय आणि हाताळून तर खूप वर्ष झाले आता काव साधारणपणे. नाही तर काय वारली आर्ट वगैरे करताना ते भिंतीला लावायला वापरलेले लास्ट टाइम. दुसरा माझा मुद्दा काय होता, एक आता वाडा आणि त्याचा झोन आणि ते सगळं म्हणजे लिटरली मला तर असं काय कळलं होतं की जुन्या गोष्टींचा वास सुद्धा माझ्या डोक्यात यायला लागतो अचानक. असं म्हटलं आमचं पण मूळ घर गिमोणे म्हणून दापोलीलाच आहे, गणपती असतो तिथे. पण माझी पणजी होती जेव्हा मी एकदम लहान होतो तेव्हा, तर मला तिची ती खाट सुंभवाली आणि ते मला अजूनही त्याचा वास थोडा असा आय डोंट नो हाऊ टू एक्सप्लेन, पण तो असं बसलाय डोक्यात, आठवतंय असं. आणि त्या खाटाना आपण बसलो की टोचायच्या, हो, तरी असं वाटायचं उठू नये. गंमत होती त्याच्यात. खरंय. मग त्याच्या एक मऊ अशी गोधडी टाकली जायची आणि असं छान वाटायचं. त्यांच्या साड्यांनी विणलेली असायची. झोनच वेगळा आहे तो. आणि त्या गोधडीची ऊब आहे ना ती तुम्हाला आजकालच्या क्विल्ट मध्ये नाही, दुवे बिवे नाही. फार लांब येते. दुसरा मुद्दा काय, कारण तू मगाशी कसा म्हणालास की लहानपणी ना तू असा जो समोर ट्रक आहे त्याच्यात जाऊन बसायचं. म्हणा आता मी विसर्जनाला माझं स्थान मी पक्क केलेलं आहे, नंतर हे घेत नाहीत आपल्याला म्हणून जायचं. आणि मग कसं होतं, एक दुसरं आता माझं पण एक ऑब्झर्वेशन झालं, कारण सणाला युजली आम्ही दापोलीला जातो दरवेळी, वेगवेगळे सण असतात तेव्हा. ते डायनॅमिक कसं चेंज होत जातं. आधी आपल्याला कशातच घेत नाहीत, मग जा हे घेऊन ये, जा सुंभ आण, जा सुतळ घेऊन ये, अशी कामं द्यायला लागतात. बरोबर. मग त्यांचं पण त्या जनरेशनचं आणि आपल्या जनरेशनमधले डायनॅमिक्स चेंज व्हायला लागतात. मग जबाबदाऱ्या वाढायला लागतात. मग अचानक आपण शिकून आलो की एक वेगळाच मान मिळायला लागतो. मग त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं की तू ते एक्सपिरियन्स केलंस का, की अगदी लहानपणी ते
आत्ता रिसेंटली एक्सपिरियन्स केलं मी. मला फार मजा आली आणि मला तू शेअर करायला पण फार आवडेल. मी तुला मगाशी म्हणालो बघ की आम्ही भावे स्कूलमध्ये असताना सगळी मुलं पहाटे 4-4:30ला अथर्वशीर्ष पठणाला जायचो. तर त्याच्यात 5 मानाचे गणपती पुण्याचे, त्याच्यात केसरीवाडा पण आहे. तर केसरीवाड्यात पण जायचो आम्ही. पण तेव्हा व्हायचं काय, एकतर शाळेतली मुलं त्यात सामूहिक अथर्वशीर्ष पठणासाठी आलेली, त्यामुळे साधारण एक 25-30 फुटावर गणपती आणि आम्ही बसलेलो. तर तेव्हा लहानपणी पण त्या मूर्तीचं असं वाटायचं, काय मूर्ती आणि काय त्याचं म्हणजे काय ऑरा आहे त्या बाप्पाचा आणि किती प्रसन्नता आहे. पण ते ना जवळून बघता येत नाही, जवळून बघता येत नाही, ते लांब बसायला लागतं. त्याच्यात ती वर्ष गेली, या भावना रुजत होत्या मनात, पण त्या कधी बाहेर नाही आल्या. कारण तेव्हा ते वेंट आउट करण्याचं माहिती पण नव्हतं आणि तेव्हा तेवढं महत्त्व पण नव्हतं, लहान होतो. पण हे 4-5 वर्ष मी केलं, 5वी ते 10वी साधारण. आणि मागच्या आत्ता 15 दिवसांपूर्वी केसरीवाड्यामध्येच माझा आणि माझ्या बायकोचा इंटरव्ह्यू झाला, जाहीर मुलाखत होती. आणि त्या इंटरव्ह्यूची सुरुवात केसरीवाड्याच्या गणपतीची आरती माझ्या हस्ते करून झाली. तर मी तिथे पण म्हणालो, मी आज हे सांगतो की ज्या गणपतीला मी 25-30 फूट लांबून बघायचो, आज त्या गणपतीने मला, त्याच गणपतीच्या आशीर्वादाने मी त्याच्या समोर उभं राहून, जवळ उभं राहून, त्याच्या पायावर डोकं ठेवून त्याची आरती करतोय. तर हा प्रवास त्याच्या आशीर्वादाशिवाय शक्य नव्हता. ट्रू. आणि मी याच्यावर फार विश्वास ठेवणारा माणूस आहे, डेफिनेटली. पण हे कुठून आला हा विश्वासाचा भाग? सॉरी, मी मध्येच हे करतो, कारण हे पण इंटरेस्टिंग आहे. घरी आणि ह्या सवयी होत्या? 100%. म्हणजे घरी सगळेच 100% आस्तिक. बाबा गजानन महाराजांचे भक्त, आई स्वामी समर्थांची भक्त. आणि ते गणपती आणि त्याच्या आरत्या आणि त्या अख्खा वाडा एकत्र आरत्या म्हणायला, आणि मग जोर जोरात, म्हणजे ते ओकांच्या वाड्यातली आरती सुरू झाली आहे हे इकडच्या कॉर्नरला पण कळायचं, तिकडच्या कॉर्नरला पण कळायचं. तर ती आरती आणि त्यातून ते आलेलं गणपतीबद्दलचं आकर्षण, ते सांगता येण्यासारखं नाही रे. म्हणजे फार गमतीशीर आहे ते सगळं. आणि त्याच्यातून ती गणपतीची श्रद्धा सुरू झाली असावी. आणि म्हणजे मला फार असं वाटतं, मी जेव्हा कुठलाही, म्हणजे आता गणपती असा काही फरक नाही करत आहेत, पण कुठल्याही गणपतीकडे मी जेव्हा असं बघतो, तो त्याचा जो हात असतो ना, तो हात मला असं सांगतो की थांब, मिळणार आहे तुला, वेळ येऊ देत, घाई करू नकोस, पेशन्स ठेव, असं मला फार फील होतं कुठल्याही गणपतीकडे बघतो तेव्हा. तर म्हणजे एक मजेशीर किस्सा सांगतो तुला. माझी आई संगीत शिक्षिका, मगाशी मी सांगितलं तुला, त्यामुळे सगळ्यांना असं वाटायचं की मी पण शाळेत गावं. पण ते सुरुवातीचं गाणं बरेचदा स्वागत गीत असायचं, ते बरेचदा क्लासिकल बेस्ड असायचं. ईशस्तवन आणि स्वागत, ईशस्तवन आणि स्वागत पद्य, करेक्ट. तर ते मला बरेचदा कंटाळा यायचा. पण मग एकदा मला आमच्या शाळेतल्या बाई म्हणाल्याचं आठवत आहे की मग तू 15 ऑगस्टला गाणं म्हण, देशभक्तीपर गाणं म्हण. किंवा मग त्यांनी मला सांगितलं तू हे कर, शूर आम्ही सरदार तयार करून ये. आणि मी ते विसरलो. मी हे तयार करायला विसरला. मला हे मॅडम बाईंनी सांगितलंय, हेच विसरलो. आणि मी तयार करत, आणि शाळेला निघताना मला असं लक्षात आलं की अरे यार, मला ते गाणं करायला सांगितलं होतं, आणि आता बाई, मी तिकडे जाऊन सांगणार की मी तयार नाही, आणि बाई मला ओरडणार, मला मारणार. बाई म्हणणार सांगू का आईला, मग आई म्हणणार कार्ट्या, मी संगीत शिक्षिका आहे म्हणून मला ओळखतात, तुला एक गाणं तयार करत आलं नाही, आई ओरडणार वगैरे. या सगळ्या भीतीनी मी शाळेत न जाता पळून गेलो घरातनं, थेट पळून गेलो. ही 6वी-7वीत मी होतो तेव्हाची गोष्ट आहे. आणि ठिकाण मला माहिती नव्हतं कुठे जायचं आहे. माझे पाय मला घेऊन गेले सारसबागेच्या गणपती मंदिरात. तर ते जे गणपतीचं जे आहे ना, ते म्हणून माझा विश्वास आहे. मी भलतीकडे कुठे गेलो नाही, मी गेलो सारसबागेच्या गणपती मंदिरात घरातनं पळून. कर्मधर्म संयोगाने माझ्या आधी काही वेळ माझी काकू सारसबागेच्याच दर्शनाला आली होती. ती दर्शन घेऊन येताना पायऱ्या तशा सारसबागेच्या मंदिराला, आणि त्या पायऱ्या संपल्या की खाली बेंच आहेत. त्या बेंचवर मी बसलो होतो घाबरून, आणि बसून विचार करून घाबरून मला झोप लागली त्या बाकावर. आणि काकू तिकडनं उतरत आली पायऱ्या, आणि
काय काय योगायोग मला माहीत नाही, तिची चप्पल तुटली का तिला काहीतरी पायात खडा लागला का काहीतरी म्हणून ती नीट करायला माझ्याच बेंचवर येऊन बसली. अरे आणि तिने ती चप्पल केलं, काय खडा आला असेल तो काढला आणि तिने बघितलं की प्रसाद आहे म्हणून तिने मला उठवलं आणि ती मला म्हणते तू इथं काय करतोयस. तो मला सांगताही येईना, मी रडायला लागलो. तर ती म्हणली काय झालं सांग, तू इथे कसं. मग मी सांगितलं की असं असं गाणं तयार करायला सांगितलं, तर मी केलं नाही, मला असलं आई मारेल, बाई पण मारतील, घाबरलो आणि मी इकडे आलो. ती म्हणली चल असं काही होत नाही, चल घरी. मग ती मला घरी घेऊन गेली. मग तोपर्यंत शोधाशोध सुरू झाली होती. आई बाबा चौकीत जाऊन अरे, प्रकरण मोठं झालं होतं. मग आई आली, बाबा आले, मग काकूस घेऊन आली. मग सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. मग आई मला शिक्षिकेकडे घेऊन गेली. मग मी त्यांची माफी मागितली आणि त्यावेळी म्हणलं की ठीक आहे मग आज नको, उद्या गाऊन दाखव वगैरे असंच. पण ते गणपतीचं काहीतरी आहे, आय डोंट नो, खूप स्ट्रॉंग वालं. येस येस येस. पण आम्ही शाळेत तर गणपती वेगळाच झोन आहे. 10वीत असताना संकष्टीला आम्हाला नारळ ठेवायला सांगायचे आणि मी आधी पण सांगितलंय. पण आम्ही काय करतो, 2 मुलं निवडलेली, तर नारळ आता संकष्टीला ठेवायचं म्हणजे, आणि आज संकष्टी आहे शूट करताना, क्या बात आहे, गणपत, अरे बघ. आणि आम्ही नारळ म्हणजे असा तसा कसा चालेल, 10वीत होतो आपण, मग चांगलाच प्रतीचा नारळ म्हणून आम्ही बाजारात जो निघायचो पहिल्या तासाला, ते शेवटच्या तासाला मग तो नारळ यायचा. मधल्या सुट्टी वगैरे आम्ही आजीकडे झोपायचो बाजारात, नारळ आणायचं. देवासाठी आम्ही करतोय, पर्यायच नाही. 10वीत होतो आणि आपण असं, आणि मग तुकडे करून अगदी पट किती आजचा 44 मध्ये 44 तुकडे होईपर्यंत आपण अगदी करा, मग शेवटची बेल वाजायची की घ्या चला. असं वेगळंच कनेक्शन शाळेतलं. पण खूप महत्वाचं म्हणून म्हटलं की हे डायनामिक्स जे लहानपणी आपण जसं बघत असतो आणि मोठं झालं किती बदलायला लागतं ते, आणि तेही फार छान एक अनुभव असतो. आणि तुझ्या बाबतीत पण तसंच आहे, कारण की तू मुंबईत कामानिमित्त आलास, त्यामुळे पुण्यात परत जाणं आणि तिथलं तो आहे एक वेगळं. येस येस, डेफिनेटली. कलाकार म्हणून जसं तू म्हणालास की तू विविध गोष्टी ग्रास्प करत असतोस, बघत असतोस इकडे तिकडे, आणि आपलं पण एक काय म्हणतात भावविश्व तयार व्हायला लागलेलं असतं, आपल्याला पण कळायला लागलेलं असतं की काय केलं पाहिजे, काय कसं केलं पाहिजे. या एवढ्या ज्या भरमसाठ आयडियाज येत असतात, त्याचं तू काय करतोस, किंवा आत्ता तुझी काय अशी प्रोसेस आहे का की तू लिहून ठेवतोस किंवा कोणाला तरी सांगतोस की ह्याच्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे, किंवा काय काय तर बारीक सारीक सुद्धा असतं जे आपण अवलंबायचं असतं, म्हणजे कामामध्ये दाखवायचं असतं तसं. तर तू कशा दृष्टीने बघतोस याला, किंवा इन्साइट्स जास्त? बऱ्याचदा आत्ता सध्या असं होतं आहे की काही नवीन आयडियाज डोक्यात येण्या इतका वेळच मिळत नाही आहे. कारण बाप्पाच्या आशीर्वादाने प्रोजेक्ट्स चालू आहेत, ॲज अन ॲक्टर म्हणून पण चालू आहेत, ॲज अ डिरेक्टर म्हणून पण चालू आहेत. आणि तू विचारशील तर डिरेक्शन वाईज माझा पुढचा पिक्चर आहे निळू फुलांचा बायोपिक. त्याच्यानंतर माझा एक भद्रकाली नावाचा चित्रपट आहे. त्याच्यानंतर पठ्ठे बापूरावांवर फिल्म आहे. सो या 3 फिल्ममध्येच माझं पुढचं 1.5-2 वर्ष माझी जाणार आहेत, मला माहिती आहे. सो नवीन आयडियाजसाठी आत्ता वेळच नाही माझ्याकडे. सो काय नवीन आयडिया असा मी विचारच करत नाही आत्ता. असा विचार तेव्हाच होतो जेव्हा ॲक्टर म्हणून माझ्याकडे नवीन फिल्म येते, नवीन कॅरेक्टर येते, तेव्हाच की ह्याच्यात काय आयडिया करता येईल, एवढंच आत्ता. राईट. पण मग ऑन फील्ड जेव्हा तू करतोस तर लिहून ठेवायची तुला जास्त सवय आहे की कसं? नाही, माझ्या लक्षात राहतं आणि त्याच्यातनंच मॅनेजमेंट साधारणपणे होते. बऱ्याचशा गोष्टींची तयारी करण्यासाठी मी जस्ट क्युरियस टू अंडरस्टँड, आता निळू फुलेंसारखा जर का झालं तर त्याचा रिसर्च पण खूप मोठा आहे, प्रचंड जुनं काम त्यांचं जे आहे ते बघितलं झालं, तर तो झोन कसा असतो, म्हणजे त्याचा अभ्यास कसा केला जातो? ऑफकोर्स लेखक आणि त्यांचं खूप जास्त पण आहे त्याच्यात. येस, ऑफकोर्स. मी आता ते सांगतो, किरण यज्ञोपवीतनी चित्रपट लिहिलाय आणि किरण अत्यंत अभ्यासू लेखक आहे, स्वतः एक उत्तम दिग्दर्शक पण आहे. सो निळूभाऊंची मुलगी गार्गी ही माझी खूप जुनी मैत्रीण. सो आधी तिच्याकडनं त्याचे राईट्स घेणं आलं. मग सगळ्यात पहिल्या गप्पा तिच्याशीच मारल्या गेल्या. जवळपास तिच्याशीच किरण एक 15 दिवस तिच्याशीच गप्पा मारत होता. मग तिच्याशी गप्पा मारता मारता जी महत्त्वाची नावं आली त्यातली कोण हयात आहेत, कोण नाही आहेत, जे हयात नाही आहेत त्यांचं कोणी पुढची आहे का, त्यांची पुढची पिढी, त्यांना काही माहिती आहे का, ते शोधलं गेलं. म्हणजे आहेत आज. आणि जी मोठी नावं आहेत, मोहन आगाशे असतील किंवा डॉक्टर जब्बार पटेल असतील, अशांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. मग त्यानंतर त्यांचं काय आहे, त्यांचं व्यक्तिमत्व चौफेर होतं. राष्ट्रसेवा दलाचं काम, जनता पक्षाचं काम. सो ॲज अन ॲक्टर म्हणून ते कुठल्या कुठल्या लोकांना भेटले,
पॉलिटिक्समधल्या कुठल्या कुठल्या लोकांना भेटले, समाजकारणातल्या कुठल्या कुठल्या लोकांना भेटले. राम मनोहर लोहियांचा त्यांच्यावरती प्रचंड पगडा होता, तो का होता, त्यांच्याबद्दल कोणी बोलणार आहे का. दाभोळकरांचं आणि त्यांचं असोसिएशन, अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी त्यांनी केलेलं काम, त्या काळचं आज कोणी आहे का, असा सगळा शोध घेतला गेला. त्यांच्याशी प्रॉपर इंटरव्ह्यूज घेतले किरणनी त्यांचे. मग कलाकारांमध्ये आता मामा आहेत, अशोक मामा, किंवा सुहासिनी देशपांडे आत्ता नुकत्याच गेल्या, पण त्यांनी पण बरंच काम केलं त्यांच्याबरोबर. किंवा अलकाताई आहेत कुबल, जे नटनट्या आज आहेत ज्यांनी त्यांच्याबरोबर कामं केलेली आहेत, अशांच्या मुलाखती आम्ही घेतल्या. आणि त्यातनं एक प्रचंड मोठा डेटा त्यांनी त्याच्याकडे जमवला. आणि मग त्याच्यानंतर प्रवास सुरू होतो की माणूस तर मोठा आहेच, डेफिनेटली मोठा आहे, त्याची कथा किती रंजक पद्धतीने आपल्याला मांडता येईल. बरं, निळूभाऊंचा पिक्चर म्हणजे तो हार्डकोर सिरियस पिक्चर होऊ शकत नाही. त्यांचा विटीनेस लक्षात घेता, त्यांचा ह्युमर लक्षात घेता, पिक्चरमध्ये ह्युमर असणं अत्यंत गरजेचं आहे. पण माणूस म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व तितकंच सिरियस आहे. जितके पडद्यावर ते विनोदी आले किंवा विलन म्हणून आले किंवा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आले, तितकाच तो माणूस प्रत्यक्ष आयुष्यात प्रचंड सिरियस होता. वाचन भयानक भयानक दाणगं वाचन होतं. स्वतःच्याच विचारांची अशी भक्कम बैठक होती. त्यातनं मग राम मनोहर लोहियांचे विचार असतील, अंधश्रद्धा निर्मूलनाचे विचार असतील, दाभोळकरांशी असलेली त्यांची मैत्री असेल, अनेक पैलू आहेत त्याला. त्याचा विचार करण्यात आला आणि मग त्यातनं एक रंजक कथानक पहिलं किरणनी तयार केलं. मग ते आम्ही डिस्कस केलं की हे रंजक आहे, पण हे पडद्यावर साकारणं शक्य आहे का, मग ह्याला काही अजून एक ऑप्शन आहे का. मग त्यांनी 3 वेगवेगळे ऑप्शन्स काढले की कशी जाईल स्टोरी पुढे. त्यातला जो ऑप्शन टीमला, म्हणजे किरणचा असिस्टंट रायटर, मी, माझी बायको, माझे असिस्टंट्स, माझा DOP, या सगळ्यांना युनॅनिमसली कुठला आत्ता ट्रॅक आवडतोय, राईट, मग तो धरून पुढे गेलो. मग त्यांनी ते लिहिलं, ते पहिला ड्राफ्ट ऐकवला. माझ्या मते 14वा का 15वा ड्राफ्ट फायनल ड्राफ्ट आहे. इतकं प्रचंड काम केलंय किरणनी, हॅट्स ऑफ आहे म्हणजे त्याला. आणि मी त्याला तोंडावर कधी बोललो नाही, आज या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने बोलतो, किरण आय लव्ह यू, आणि तू खूप मेहनत केलीस आणि खूप अफाट काम केलंय. आणि आता काय होतं की त्याच्यानंतर त्याची जबाबदारी संपते असं होत नाही, कारण किरण तसा माणूस नाही आहे. तो पूर्ण वेळ माझ्याबरोबर शूटिंगमध्ये पण राहणार. सो एक मला एक आधार असेल त्याचा की किरण आहे. कारण काय आहे, ती फिल्म एवढी मोठी आहे की किरणसारखा कोणतरी माझ्यासोबत असणं फार गरजेचं आहे. जरी संजय मेमाणेसारखा DOP असेल, माझी बायको स्वतः माझ्या डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये असेल, यांचा आधार आहेच, पण किरणचा फार महत्त्वाचा आधार वाटतो मला. आणि मग माझं काम सुरू होईल. मग आता सुरू होईल, लोकेशन रेकी सुरू होतील, कास्टिंग सुरू होईल, आणि मग त्यांची वर्कशॉप्स होतील सगळ्या ॲक्टर्स, कारण खूप ॲक्टर्स आहेत, खूप कॅरेक्टर्स आहेत. मग त्यांच्या प्रवासात नरेंद्र दाभोळकर आहेत, डॉक्टर लागू आहेत, कुलदीप पवार आहेत, भारती आचरेकर आहेत, सुहास जोशी आहेत, अनेक ॲक्टर्स आहेत. सगळ्या व्यक्तिरेखा कोण करणार, कशा करणार. कुलदीप पवार, रवींद्र महाजनी आहेत, अरुण सरनाईक आहेत. मग त्यांचं कास्टिंग कसं, मग त्यांच्या लुक टेस्ट, प्रचंड मोठी प्रोसेस आहे, पण तेवढीच एन्जॉयबल ती असेल. येस, कारण ज्या पद्धतीने तू सांगतोयस त्यामुळे ते मला जाणवतं आतून की हे फार एक्साइटिंग तर आहे. टायरिंग आहे, पण म्हणूनच खूप सॅटिस्फाईंग पण आहे. राईट. आता जसं म्हणालास तुम्ही, जेव्हा तुला विचारलं की नवीन आयडियाज किंवा नवीन गोष्टीवर कसं काम करतो, आणि तेव्हा तू मला म्हणालास की प्रोजेक्ट्सच एवढे बॅक टू बॅक लाईनअप असतात, त्यामुळे नवीन तसा फार विचार होत नाही. जेव्हा नवीन प्रोजेक्ट येतो तेव्हा त्याच्याबद्दल विचार होतो. पण ह्या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये, लेट्स या पूर्ण जीवन पद्धतीमध्ये जेव्हा बॅक टू बॅक प्रोजेक्ट चालले आहेत, प्रमोशन चालले आहेत, दुसरा प्रोजेक्ट चालला आहे, मागच्याचं प्रमोशन चाललं आहे, धावपळ खूप असते, आणि त्याच्यात वेगवेगळे स्ट्रेस लेवल्स पण असतात, वेगवेगळ्या गोष्टी, आपण काय काय गोष्टींना आपण रिस्पॉन्सिबल असतो. तर डिरेक्शन असेल तर यू आर ऑल्सो इक्वली रिस्पॉन्सिबल फॉर मेनी थिंग्स, मेनी पीपल. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तू मेंटल बॅलन्स कसा ठेवतोस आणि शांतता कशी तू. नाही, ते कामच, त्या कामाचा सपाटाच मला शांतता देतं. जर एवढं काम नसेल तर मी डिस्टर्ब असतो. ओके. कारण आता गेली 28 वर्ष झाली करिअरला, पण त्यातली 20-22 वर्ष याच पद्धतीने गेली आहेत बाय ग्रेस ऑफ गॉड.
सो जेव्हा निवांत आहे, जेव्हा काहीच काम नाही आहे, तेव्हा मी प्रचंड अस्वस्थ असतो ओके. आणि भयंकर चलबिचल माजलेली असते मनात. पण जेव्हा एवढं काम आहे तेव्हा मी खूप शांत असतो, बिकॉज आय एम हॅपी फ्रॉम इनसाइड. म्हणजे तेवढं स्ट्रेसफुल होत नाही ते काहीच. नाही, आता सवय झाली, त्या लाईफस्टाईलचीच सवय. आता ती गरज झाली सतत अडकून राहणं. राईट. आणि तुला एकटं राहायला आवडतं, म्हणजे इंट्रोवर्ट आहे? प्रचंड प्रचंड इंट्रोवर्ट. हो, माझ्याशी समोरून माणूस बोलत नाही तोपर्यंत मी बोलत नाही. आणि चेहरा उर्मट आहे, त्यामुळे लोकांना वाटतं काय उद्धट आहे. उद्धट नाही आहे मी. समोरचा बोलायला लागला की मी खूप बोलतो, म्हणजे सांगायला लागतं बाबा थांब आता. पण जोपर्यंत समोरचा बोलत नाही तोपर्यंत मी नाही बोलत. ओके. आणि तोपर्यंत विचार चालू असतात आपले 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 आपले. हो हो हो. आणि वाचन खूप असावं असं मी एक बऱ्यापैकी आहे, धरून चाललो. हो हो हो. काय आत्ता काय वाचतोयस? आत्ता मी नाही सांगू शकत, ओके. कारण लगेच कळेल की मी काय करणार. किंवा आत्ता एक 6 महिन्यात काहीतरी वाचलं आणि तुला वाटतंय सगळ्यांनी वाचून बघावं, की कसं वाटतं तुम्हाला? मी दीपक करंजीकर आमचे मित्र आहेत, अभिनेते पण आहेत आणि लेखक पण आहेत. त्यांची घातसूत्र नावाची कादंबरी आहे, अप्रतिम आहे, अप्रतिम. एवढी कादंबरी आहे ती मी 4 महिने वाचवतो, एवढी आहे. बापरे. आउटस्टँडिंग. त्याच्यावर आता माझ्या मते नेटफ्लिक्सवर मोठी वेबसिरीज पण येते, अफलातून आहे. 4 महिने म्हणजे ते पुस्तक वाचण्यात गेलेत मागचे. आणि त्याचं पूर्ण क्रिएट झालं होतं वर्ल्ड. आय थिंक ते होतं ना की पुस्तक बघून आपण तेव्हा ज्याच्यात जातो तेव्हा एकदम स्विच. ते शिक्षण आहे ना, तो शिक्षक आहे. पुस्तक तुम्हाला जेवढं शिकवतं तेवढं जगात काही शिकवत नाही. कारण काय आहे, पुस्तक वाचून तू तुझं इमॅजिनेशन तयार करायला लागतोस. राईट. किंवा पुस्तकातली वाक्य जेव्हा तुझ्या मनात बसतात ती तुला बोलताना कुठेतरी वापरता येतात, जे मी हास्य जत्रेमध्ये करतो. राईट. की कधीतरी कुठेतरी वाचलेलं उदाहरण आहे ते मला त्यावेळेला स्ट्राईक होतं आणि मग मी ते बोलतो. बरोबर. किंवा आता घातसूत्रसारखी कादंबरी आहे ज्याच्यामध्ये ड्रामा आहे, ॲक्शन आहे, इमोशन्स आहेत, वर्ल्ड पॉलिटिक्स आहे, इंडियन पॉलिटिक्स आहे, अमेरिकन पॉलिटिक्स आहे. सो किती गोष्टी आहेत. सो त्या हे कसं झालं असेल किंवा हे दाखवताना कसं दाखवतील असं इमॅजिनेशन चालू होतं. दॅट इज एज्युकेशन ना. राईट. दॅट पुशेस यू येस टू थिंक किंवा टू येस गेट इन टू सर्टन. येस. ह्याच जॉनराची जास्त आवडतात पुस्तकं की कोणती? नाही असं काही नाही, हलकी फुलकी पण आवडतात, असं काही नाही. मध्येच मला आमचे मित्र आहेत सदानंद कदम, मराठी भाषेवरती अनंत पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत, ती पण मला वाचायला फार आवडतात. की कधी न ऐकलेले शब्द, कुठली अहिराणी भाषेतले शब्द जो मराठीत वापरला जातो, खानदेशी भाषेतले शब्द जो मराठीत वापरला जातो, त्याचे अर्थ काय, ते का आला तो शब्द, हे फार मला इंटरेस्टिंग वाटतं मराठीबद्दल वाचणं. मस्त मस्त मस्त. आणि तू जे पुस्तक सांगितलं आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकू, म्हणजे कोणाला जर बघायचं असेल प्लीज माझ्या मित्राला त्या यांनी खूप मदत होईल. ॲज इट इज ती वर्ल्ड मधली बेस्ट सेलर आहे. ओके. पण तरी सुद्धा आपल्याकडे ते कमी वाचलं गेलं पुस्तक, पण अप्रतिम आहे. मस्त. तुला का वाटलेलं लिहावंसं? मला लिहावंसं खूप वाटतं पण मला येत नाही. मी 1-2दा चित्रपट लिहायला सुरुवात केली, नाटकही लिहायला सुरुवात केली, पण 10-12 पानं झाल्यानंतर लक्षात आलं की नाही, आपली लायकी नाही आहे, पाडून टाकलं. पण मला लिहायचं आहे, खूप डेस्परेटली लिहायचं आहे, कारण ते एक क्षेत्र राहतं आहे माझ्याकडून. त्यामुळे मला खुणावतं ते बरेचदा, पण अजून माझी कॅपॅसिटी नाही तेवढी, किंवा अजून माझ्यात तेवढी योग्यता नाही असं मला वाटतं. की तो योग अजून येत नाही. मे बी. पण काय लिहायचं आहे तुला, म्हणजे इच्छा? मला फिल्म लिहायची. अख्खी फिल्म? हो, फिल्म लिहायची मला. आत्ता एक फिल्म माझी येऊ घातली आहे ज्याची स्टोरी माझी आहे. अरे. पण तरी मला स्क्रीन प्ले, डायलॉग्स नाही जमत. राईट. ते जमलं पाहिजे. म्हणजे त्यामुळे होईल काय की सगळेच लेखक माझे मित्र आहेत, नाही असं नाही, पण फार वेळ लावतात लेखक लोक, खूप वेळ लावतात. तर मला पटकन एखादी फिल्म करायची असेल तर मग ती मलाच लिहिता आली पाहिजे. थोडीशी डिपेंडन्सी कमी व्हावी म्हणून हा जरा क्रूर विचार आहे, पण तरी सुद्धा. पण या इच्छाशक्तीवर जसं तू डिरेक्शन चालू केलं त्या इच्छाशक्तीवर हे पण चालू होईल. आणि आय थिंक हे एक दुसऱ्यांना खूप मदत करतात. म्हणजे तुझ्यातला लेखक तुझ्यातल्या डिरेक्टरला मदत करणार आहे, ऍक्टरला मदत करणार आहे. तथाच तू लवकरात लवकर होऊ दे. त्यामुळे हे पॉलिशिंग होणं खूप 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 महत्वाचं आहे. पण कमाल, आपल्याला अजून काही गोष्टी करायच्यात ह्या सेगमेंटवर, पण आय थिंक आजच्या वेळेअभावी
सगळीकडे हात लावता येणार नाही आहे. त्यामुळे आपण पुन्हा एकदापासून वायफळ जॅम करणार आहोत. बऱ्याच जणांच्या कमेंट येणार आहेत, अरे प्रसाद दादाला आणि तुम्ही गायला नाहीत वगैरे. पण आपण त्यांच्यासाठी एक वेगळं काहीतरी 100% आम्ही प्लॅन करून आणू तुमच्यासाठी. येस येस. अद्भुत दरवाजा नावाची आमची एक सेगमेंट असते. बरं त्याच्यामध्ये मी काहीतरी एक सीन तयार करतो इमॅजिनरी आणि तुला तिथे नेऊन ठेवतो. बरं. त्याच्यानंतर तुझ्याकडे देतो मी, म्हणजे बॉल इज इन युअर कोर्ट. तुला जे इमॅजिन होईल, तुला जे वाटेल किंवा जे फील होईल किंवा जे तुला तिथनं सापडेल ते तुला फक्त आम्हाला सांगायचं, एक्सप्लेन करायचं. तर असा एक सीन आपण इथे बनवूया. कोणता सीन घेऊया बरं? ठीक आहे. तर तू काम होतं तुझं आणि बऱ्याच मीटिंग्स होत्या, शूट होतं, इकडे तिकडे सोशल मीडियासाठी तुला इकडे तिकडे जावं लागलं आणि त्याच्यात ना तुझं नेमकं आज म्हणजे आज नाही पण एक शेवटची मीटिंग काहीतरी झाली, ती लवकर संपली आणि तुझ्याकडे अचानक खूप फ्री वेळ त्या इव्हिनिंगला निर्माण झाला जो नव्हता तुझ्या. त्या संध्याकाळी तू खूपच बिझी असणार, पण लवकर संपलं काम. म्हटलं चल मी घरी जातो, जरा रिलॅक्स करतो. आणि तू मस्त गेलास लिफ्ट वगैरे, घरी तुझी जिकडे जागा आहे चप्पल काढायची वगैरे तिकडे तोंड वगैरे फ्रेश केलंस आणि मला जरा आता मी टेरेसवर जाऊन बसतो. आणि तू टेरेसवर गेलास आणि कोणतरी व्यक्ती तिथे ऑलरेडी एका खुर्ची टाकून बसलेली, पण ती पाठमोरी होती. तुला कळलं नाही की कोण आहे, कारण तुला वाटलं कोणतरी येणार असेल कदाचित. मी लवकर आलो म्हणून मला माहिती नाही आज कोण येणार होते आपल्याकडे पाहुणे. आणि तू असा वळून बघतोस ना तर निळू भाऊ बसलेले असतात खुर्चीत. आणि तू 2 मिनटं तिथे थांबतोस आणि तू म्हणतोस अरे बापरे हे काय झालंय. आणि आता तुझ्या मनात खूप प्रश्न आहेत ज्याची उत्तरं मिळालेली नाही आहेत, अजून पेंडिंग प्रश्न आहेत. आणि तुला असं बरंच काय काय बोलावं असं वाटतंय. तर बॉल इज इन युअर कोर्ट. तुला जे काय आहे, काय असेल ते डायनामिक किंवा काय वाटतंय तुला होईल तिथे, ते सांग मला. सगळ्यात पहिलं तर मी पाया पडेन त्यांच्या आणि मी त्यांना म्हणेन की थँक्यू भाऊ, तुम्ही आत्ता आमच्यासोबत तुम्ही असणं फार महत्त्वाचं होतं. म्हणजे आता तुमच्यावरचा जीवनपट मी सुरू करणार आहे आणि आज तुम्ही माझ्यासोबत आहात, हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. आणि मला असं वाटतं की मी तो बायोपिक करावा, तुमच्यावरचा जीवनपट करावा म्हणून तुम्ही आशीर्वाद द्यायलाच इथे आलेला आहात आणि तो माझ्यासाठी फार गरजेचा आहे, फार ताकदीचा आहे. पण मला तुम्ही गाईड करा की मी चुकत नाही आहे ना, मी बरोबर चाललो आहे ना, किंवा ज्या पद्धतीने आम्ही तुमचं जीवनपट मांडतोय, मला फार एका गोष्टीचा प्रचंड त्रास होतो की या जनरेशनला तुम्ही फक्त बाई वाड्यावर या एवढ्याच पुरते माहिती आहात. आणि अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे, ज्या पद्धतीचं काम तुम्ही केलं आहे भाऊ, ते शब्दात मांडता येण्यासारखंच नाही आहे. आणि पण ती संधी माझ्यासारख्या अत्यंत छोट्या कलाकाराला मिळाली आहे, तुमच्यामुळेच मिळाली आहे. पण ती तुम्हाला आवडेल अशी करण्याचा मी, किरण, संजय आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आणि बाई वाड्यावर या ही तुमची इमेज या जीवनपटानंतर पुसली जाईल 100%, असं मी तुम्हाला आश्वासन देतो भाऊ. आणि मला तुम्ही आलाच आहात तर मी तुम्हाला आता सोडणार नाही. तुम्ही माझ्याबरोबर शिवाजी मंदिरला चला, तुमच्याबरोबर लालनताईंना पण बोलवा, तुमच्याबरोबर कमलाकर सारंगांना पण बोलवा. आणि माझ्यासाठी तुम्ही सखाराम बाइंडरचा प्रयोग करा. ऑडियन्समध्ये कोणी नाही, मी एकटा आहे आणि मला डोळे भरून सखाराम बाइंडर पाहायचा आहे भाऊ. एकदा परफॉर्म करा माझ्यासाठी. कमाल कमाल कमाल. असं दिसलं तुला तुमच्या टेरेसवर? ऑफकोर्स. आणि ते मला म्हणले अरे प्रसाद चल करतो तुझ्यासाठी. इतका प्रेमळ माणूस होता, इतकी माया होती त्या माणसाच्या हातात, बोलण्यात इतकी माया होती आणि इतकं प्रेम होतं. मला पटकन आत्ता आठवलं की माझी एक मालिका चालू होती, अवघाची संसार नावाची. अवघाची हा संसार. करेक्ट. प्रचंड गाजली होती आणि त्यात मी भयंकर दुष्ट माणूस होतो, हार्डकोर विलन, म्हणजे अँटी हिरोच तो. तर भाऊंच्या एका चित्रपटाचं शूटिंग होतं 15-1 दिवस आणि ते अचानक कॅन्सल झालं. आणि गार्गीच्या आई ती मालिका बघायच्या, तर गार्गीच्या आईने टी व्ही लावला आणि भाऊ म्हणे कोण आहे ग, प्रसाद आहे? त्या म्हणल्या हो. अरे वा, बसतो बघायला असं म्हणून भाऊंनी एक एपिसोड बघितला. आणि 15 दिवस भाऊंचं शूटिंग कॅन्सल होतं, त्यामुळे 15 दिवस भाऊ रोज एपिसोड बघत होते. आणि 16व्या दिवशी त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणाले प्रसाद, तुझी ती मालिका चालू आहे, त्याचे 10-15 भाग मी पाहिले आणि मला फार कौतुक वाटलं तुझं. विलन मी पण केला आहे, बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने केला आहे. टेलिव्हिजनवर मी कधी विलन नाही केला. मी तुझा विलन पाहिला आणि माझ्या लक्षात आलं की रोजच्या रोज एपिसोडमध्ये
त्याच इंटेन्सिटीनी विलन साकारणं ही फार अवघड गोष्ट आहे, पण ती तू फार उत्तमरित्या केलीस. तर मला असं वाटतं मला त्याच वेळेला ऑस्कर मिळालं आहे. जो माणूस ज्या माणसाला मी देवासारखं मानतो, ज्या माणसाला मी गुरु मानतो, त्या माणसाने माझं काम बघणं कन्सिस्टंटली 15 दिवस आणि त्यांनी मला हे फोन करून सांगणं हा किती मोठेपणा आहे आणि किती एनर्जी देणारी गोष्ट आहे. आणि इतकी उर्मी आली मला त्याच्यामुळे की त्याच्यानंतर पुढची 2 वर्ष पण मालिका चालू होती, मी त्याच इंटेन्सिटीने काम करत राहिलो केवळ त्यांच्या एका फोनमुळे. सो असा माणूस होता. म्हणजे मी जेवढं बोलीन तेवढं कमी आहे भाऊंबद्दल. पण हायवेला त्यांचा फोटो आहे साताऱ्याच्या इथे आणि असं खाली लिहिलं आहे मोठा माणूस. ते 100% खरं आहे. फार मोठा माणूस होता. कमाल. क्या जबरदस्त झोनमध्ये गेलो मी पण आता विचार करता करता. कमाल आहे सगळं, कमाल. आणि मला हायलाईट काय वाटते माहिती आहे, मी हा एक कार्यक्रम बघून आलो, तिथे सगळे लोक गाणी म्हणतात, मला पण गाणी म्हणायची हौस आहे, मी कोरस गातो आहे, मला पण एक माझा कार्यक्रम करून बघायचा आहे. ह्यासारख्या प्रामाणिक इच्छेवर आणि एका काय म्हणतात आशेवर जे प्रोजेक्ट चालू झाले, तसंच आय थिंक प्रत्येक प्रोजेक्ट चालू होतो आणि तो कुठे जाऊन पोचतो आणि कुठली माणसं आपल्याला भेटतात जे आपण विचारही केलेला नसतो. जसं तू आत्ता इथेलाच आम्ही नव्हता विचार केला 2 वर्षापूर्वी दापोलीला गणपतीत जेव्हा आम्ही 1.5 दिवसाचा आमचा असतो, त्याच्यानंतर मी आणि प्राची घरी बसलो, असं नव्हतं विचार केला की आपण गणपती किती महत्वाचा आहे. हेही एक चांगलं बरोबर प्राची. तर तेव्हा आम्ही विचार केला नव्हता, पण आपण ते काम केलं आणि आज तू इथे आलास आणि आपल्याला ह्या गप्पा मारता येतात ज्याच्यावर आपण तू कसं ते शॉट्स घेतलेस आयुष्यात, दॅट वन शॉट इज सो इम्पॉर्टंट आणि मग त्याच्यातनं घडत जातं. ते खूप जबरदस्त वाटलंय आणि आय थिंक तेच इच्छाशक्ती आणि ती आत्म जी येते ना अशी एकदम गदगदून, आपण केलं पाहिजे, आपण करून बघितलं पाहिजे. करेक्ट. ते मला फार ध्येय जाणवलं पाहिजे. बरोबर आहे. तुझ्याकडनं ते खूप जाणवलंय मला. थँक्यू. त्यामुळे आज आणि तू वेळात वेळ काढून आलास आणि आपण गप्पा मारला. खरंच आज वेळात वेळ काढून आलायस तू, कारण आत्ता जे स्केड्यूल आहे ना सांगणं म्हणजे खूप महाकठीण भाग आहे हा. पण तरी आज तू इथे आलास, आमच्यावर गप्पा मारलास. कसं वाटलं तुला आज वायफळवर? फार भारी वाटलं मला. मी तुला अगदी मनापासून सांगतो, तोंडावर नाही, की धर्मवीरच्या निमित्ताने गेले 15 दिवस प्रमोशन चालू आहे, वेगवेगळे इंटरव्ह्यूज चालू आहेत, पण ते सगळे त्या चित्रपटाच्या अनुषंगानेच आहेत आणि त्यामुळे कधी कधी त्याच्यात मोनोटोनी येते बरेचदा. पण आज खूप महिन्यांनी मी खूप वेगळ्या आणि उत्तम प्रश्नांना उत्तरं दिली असं मला फार मनापासून वाटतंय. कुठेतरी जे मला बोलायचं होतं पण ते कोणी विचारत नव्हतं ते तू विचारलंस आणि मला वेगळ्याच झोनमध्ये नेलंस, मला बोलतं केलंस, त्याबद्दल मी तुझे आभार मानले पाहिजे. अरे आभार वगैरे नको. आम्हाला पण खूप मजा आली, कारण आम्हाला तेच वाटतं एकदा प्रामाणिक जेव्हा आपण गप्पा मारतो ना, आत्ता जरी हे कॅमेरे नसते तरी आय थिंक मला वाटतं आपण अशाच गप्पा मारल्या असतात आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून मगाशी पण म्हटलं की आम्ही एकही प्रश्न लिहित नाही. आता 85 एपिसोड शूट केलेत आपण आतापर्यंत, एकही प्रश्न लिहिलेला नाही. त्यामुळेच ते इतकं नॅचरल वाटतं, इतकं खरं वाटतं की ते स्क्रिप्टेड नाही आहे. हे त्याचं कारणच ते आहे. नाईस, मजा आली मला, खूप मजा आली. खूपच आम्हालाही मजा आणलीस, खूपच इन्स्पिरेशन. आय थिंक आता युजली शूट झाल्यानंतर मी आणि प्राची डिस्कस करतो की आपल्याला काय नवीन मिळालं, कारण तेही आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्याच धर्तीवर पुढच्या एपिसोडला सेम एनर्जी आमची येते की आपल्याला काहीतरी मिळालं ह्याच्यातनं. त्यामुळे आम्ही पण ऑफकोर्स डिस्कस करूच, पण कमाल इन्स्पिरेशन. आणि तेच आपल्याला इच्छा असेल आणि इच्छा स्ट्रॉंग असेल तर गोष्टी होतात, नक्की होतात, आपण करत राहिलं पाहिजे. हे माझ्यासाठी तरी एक आजची हायलाईट आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यासाठी खूप खूप धन्यवाद. शेवटी मी एक शब्द देतो, रॅन्डम एक शब्द द्यायचा आहे. जे लोक शेवटपर्यंत हा भाग बघतात ना ते कमेंटमध्ये टाकतात, आपलं कोर मंडळ आहे. तर एक रॅन्डम शब्द दे जे टाईप करतील लोक कमेंटमध्ये. प्रामाणिक जगास. प्रामाणिक हा शब्द तुम्ही कमेंटमध्ये लिहा, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही शेवटपर्यंत हा भाग बघितलेला आहे. आणि पुन्हा एकदा आल्यासाठी धन्यवाद आणि खूप मजा आलेली आहे आणि आम्ही तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच भेटू. धन्यवाद.